सर्वप्रथम मी नाव सांगतो, श्रीराम नामदेव कुंभार, राहणार कामठा, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। यांच्या ज्या मंदिराचं काम चालू आहे, त्यांच्या गोरबकाकांच्या मंदिराचं महाद्वार जे आहे पहिलं ते पूर्वेस आहे आणि आता जे सध्या जे काम होतंय महाद्वारचं ते होते पश्चिमेच्या बाजूला। एकतर नकाशात जे काम आहे त्या नकाशातल्या कुठल्याही नकाशाप्रमाणे काम होत नाही, नकाशात दाखवलंय त्या ठिकाणीच काम होत नाही, तर काम होतंय चुकीच्या ठिकाणी। आता जे सध्या महाद्वारचं काम चालू आहे ते पश्चिमेच्या ठिकाणी आहे, तर नकाशात दाखवले पूर्वेच्या बाजूला आणि महाद्वार कुठल्याही मंदिरचं जे महाद्वार असतं ते असतं पूर्वेच्या बाजूला, तर ते पूर्वेच्या बाजूला एक महाद्वार होत नाही, ते महाद्वार होते पश्चिमेच्या बाजूला। यासाठी आम्ही या ठिकाणी आज आमच्या कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष माननीय महादेवजी खटाकोर साहेब हे आमरण उपोषण करत आहेत। त्यासाठी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी आम्ही कुंभार समाज आणि सगळे वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करत आहोत। आमची एवढीच विनंती आहे। तसंच जे काकांच्या मंदिरात 200 वर्षापूर्वीपासून जे पिंपळाचं झाड आहे, हेच सरकार सांगतंय की झाडे लावा झाडे जगवा, आणि ह्याच सरकारमधील जर एक आमदार ज्या काम करत आहेत आमदार माननीय आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्याच कामाच्या माध्यमातून जर 200 वर्षापूर्वीच्या झाडाला जर इजा पोचत असेल, हे कुठेतरी खंताची बाब आहे। आणि या खंताच्या बाबीनं कुठल्याही देवाच्या द्वारे सोन्याचा पिंपळ म्हणलं जातं, त्याच जर सोन्याच्या पिंपळाला जर यांनी जर सुकवायचं काम करत असेल तर हे चुकीचं आहे। राणा पाटील एवढं लक्षात ठेवा की हे चुकीचं आहे, तुम्ही असल्या कुठलेही काम करू नका। आमची एवढीच विनंती आहे की तुम्हाला ज्या नकाशाप्रमाणे काम दिले त्याच नकाशाप्रमाणे काम करा, एवढीच आमची कुंभार समाजाची आणि सर्वच वारकरी संप्रदायाची इच्छा आहे। या इच्छेला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहोत। तर आमचं कलेक्टर साहेबाला देखील विनंती आहे, तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी जे कोणी काम पाहत आहेत त्यांना देखील विनंती आहे की नकाशा पाहूनच काम करा, चुकीचं काम करू नका। एवढंच बोलून मी 2 शब्द संपवतो। हस्तक्षेपामुळे तुम्हाला उपोषण करावं लागतं असं वाटतंय? हा, ही 100% खरं आहे। राजकीय हस्तक्षेपामुळे कुठेतरी आम्हाला उपोषण करण्याचं आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। या पूर्वपणे 100% राजकीय हस्तक्षेप आहे, याच्यात कसलीही शंका नाही। आंदोलनाची दिशा काय असेल? आंदोलनाची जोपर्यंत आम्हाला कलेक्टर साहेब लेखी देत नाहीत की पूर्व बाजू महाद्वार होणार, तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार। जोपर्यंत कलेक्टर साहेबाला आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही लेखी द्या आणि जे नकाशाप्रमाणे दाखवले त्याच नकाशाप्रमाणे काम करावं, एवढीच इच्छा आहे। तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत।